गुड इव्हनिंग गाईज अँड वेलकम टू अ न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझा लेग डे पूर्णपणे शेअर करणार आहे. या चॅनलवर मी याच्या आधी लेग डेचा कुठलाही व्हिडिओ टाकला नाही, तर हा आपला लेग डेचा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे या चॅनलवर. तर याच्या आधी मी बॅक आर्म्सचे सर्व ट्रेन करताना तुम्हाला डॉक्युमेंट करून या चॅनलवर पोस्ट केलेलं आहे. तुम्ही त्या व्हिडिओ जाऊन नक्की बघू शकता. पण आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझा लेग डे सांगणार आहे. सो सध्या वाजलेले आहेत 4:30. मी जिमसाठी फुल्ली तयार आहे आणि मी आता निघतो जिमकडे. तर आता तुम्हाला डायरेक्ट जिममध्ये भेटतो. सी यू इन द जिम. ओके गाईस, सो इट्स टुडे आर लक. अख्खं जिम रिकाम आहे म्हणून थोडे फ्रीली व्हिडिओ शूट करता येईल. सो आलेलो आहे जिममध्ये. आतमध्ये शॉर्ट्स घातलेले, ट्रॅकवर वर्कआउट नाही होणार आहे. शूज घालतो. लेग डेचा तुम्हाला मी थोडा आधीच एक मॅप देतो की मी आज काय करणार आहे. तर सर्वात पहिले मी लेग डेची सुरुवात करीन लेग एक्सटेन्शन्स पासून. त्याचे मी 3 सेट करणार आहे, एक वॉर्मअप आणि 2 मेन सेट्स. इंटेन्सिटी हाय असेल, व्हॉल्यूम सुद्धा हाय असेल. त्याच्यानंतर आपण करू सुमो स्क्वॉट्स विथ डंबल. त्याचे सुद्धा 3 सेट. त्याच्यात वॉर्मअप सेट नसेल कारण का लेग्स ऑलरेडी वॉर्म असेल, मग त्याच्यात वॉर्मअप सेट नसेल. आणि थर्ड थिंग जे आपण करणार आहोत ती RDL असेल. घाम येतोय, फॅन नाही चालू. सो थर्ड थिंग वी आर गोइंग टू डू इज RDL. आणि त्याच्यानंतर काफ रेजिस्ट करून आजचं वर्कआउट होऊन जाईल आपला. किती वाजलेत? हां, इट्स ऑलमोस्ट 4:45. आता मी लगेच क्वचित टाइमात वॉर्मअप करतो आणि डायरेक्ट लेग एक्सटेन्शन मशीनवर भेटतो तुम्हाला. ओके, सो डन विथ वॉर्मअप सेट. आणि आपला टॉप सेट असेल तो मी तुम्हाला दाखवतो. ते वेट मार्किंग नाही आहे, हा आपला टॉप सेट असेल. मी ह्याला कन्सिडर करतो. इथे 10 लॅप्स दिलेला आहे, 20, 30, 40 अँड सो ऑन. सो हे 120 लॅप्स अकॉर्डिंग टू माय कन्सिडरेशन. सो बघू, आणि हा आपला टॉप सेट आहे. Control and perfect form. Two more. One more.
Come on. Okay, second set, let's go. So, अकरा, 12, 14, वेट इन्क्रीज करायला पाहिजे.
Hey guys, so done with the today's small and yet effective leg day. आता तुमच्या समोर आहे पोस्ट वर्कआउट पोझिंग. लेग्स पूर्णपणे शेक होत आहेत, म्हणजे लेग्सला खूप चांगलं ट्रेन करण्यात आलंय. हाफचे सुद्धा 2 सेट झाले. लेग्स दिसत असेल तुम्हाला. लेग्सवर तर आता हळूहळू नसा पण यायला लागल्यात. वेन्स दिसतात लेग्सवर. लिटरली एवढा फॅट कमी झालेला आहे थोडाफार. अराउंड 14-15 मॅस्टोमॅक 16% पर्यंत गेले. काउंट नाही केले मी, पण ऑन अन ॲव्हरेज मी काढलंय. सो तिथपर्यंत आहे. ओके गाईस, सो आजची व्हिडिओच्या एंडच्या पार्टमध्ये आलेलो आहे आपण. मी आत्ता ती पोझिंगची क्लिप बघितली, त्याच्यात लेग्स एवढे क्लिअरली दिसत नाही आहे. खूप रफ व्हिडिओ आली. लाईटिंगच्यामुळे लाईट नीट पडली नाही लेग्सवर. म्हणजे ऑफकोर्स खूप काळोख त्या क्लिपमध्ये, ती आधी बघितली असेल तुम्ही. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. ह्याच्यानंतर मला जमलं तर मी एक क्लिप टाकीन जिथे मी प्रॉपर पोझिंग करीन गुड लाईटिंगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्ही सुद्धा याच्यातलं काही तुम्हाला जर आवडलं, लेग एक्सटेन्शन, RDL आर बेसिक थिंग्स, सुमो डेडलिफ्ट ट्राय करा. तुमच्या लेग्सना एक फुलनेस भेटेल. एक ती अशी एक अर्ज असतो ना की भाई मला हा वर्कआउट करून पडायचं आहे किंवा लेग्स ट्रेन केल्यासारखं वाटलं पाहिजे, तर नक्की सुमो ट्राय करा. खूप इफेक्ट पडेल.
आजच्या वर्कआउटमध्ये एवढंच होतं. जर तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील किंवा तुम्हाला वाटत असेल वर्कआउट खूप छोटा होता, व्हिडिओ क्वालिटी ओव्हरऑल काही व्हिडिओमध्ये तुम्हाला खटकलं असेल तर नक्की कमेंट करा. मला इम्प्रूव्ह करायचं आहे, तुम्हाला सुद्धा इम्प्रूव्ह करायचं आहे माझ्यासोबत, तर नक्की या जर्नीमध्ये जॉईन व्हा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही सपोर्ट करा, त्याने मी सुद्धा ग्रो करीन आणि तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन जाईन या फिटनेस जर्नीमध्ये. आपल्याला हा 2026 वर्ष भाई फोडून काढायचं. माझा कॉन्फिडन्स खूप बूस्ट झाला आहे. लास्ट व्हिडिओ जी मी आता आर्म्स डे टाकले एवढा कॉन्फिडन्स नव्हता भाई. तुम्हाला खरं सांगतो, गो आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. जे तुम्हाला वाटते करा भाई, गो आउट ऑफ युअर झोन. कसं वाटतं तसं करा. नो वन केअर्स मॅन, नो वन केअर्स. सगळे बघतात जिममध्ये. मी ट्रायपॉड काढून जेव्हा करतो ना भाई, सगळे बघतात की हा काय करतो. पण भाई जस्ट क्लोज युअर माइंड, जस्ट एवढाच अंतर ठेवा, म्हणजे दिस टू दिस एवढंच बघा भाई. काय नका बघू बाकी, फक्त एवढ्यामध्येच ठेवा तुमचं अंतर. आणि तुमचं वर्कआउटमध्ये 100% तुम्ही जे करताय ना भाई, 100% तोपर्यंत रिझल्ट दिसणार नाही. तुम्ही फाडून पडला पाहिजे. असं आता लेग वर्कआउट केला ना मी आता एवढं थरथरतो नाही की असं वाटतं एकदा झोपून जावं. लिटरली तिथपर्यंत करा जिथपर्यंत तुम्ही नाही, तुमची बॉडी बोलली पाहिजे की आता बस कर. त्या लेवलपर्यंत जा, तेव्हाच तुम्हाला अचीव होईल. आणि जर तुम्हाला हा माइंडसेट आवडला असेल ना, तर खरंच सांगतो मी ते कुठलंही असं खोटं खोटं नाही करायला आलोय. मी माझ्या स्वतःहून एवढी 3 वर्ष नॉलेज घेऊन आलोय. खूप कमी आहे, आय नो, खूप कमी आहे. पण तुम्ही सुद्धा त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करू शकता. तुम्ही सुद्धा मला सांगू शकता की कसं त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होईल. बाय बाय कमेंटिंग ऑन दिस व्हिडिओ और एनी व्हिडिओ यू वॉन्ट, मी तुम्हाला रिस्पॉन्ड करणार. अँड जस्ट नथिंग टू से एनिथिंग अदर. जस्ट सपोर्ट मी, आय विल सपोर्ट यू. लेट्स ग्रो टुगेदर. तर भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सी यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि येस, मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगण्याचे विसरलो. जे लोक ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघत आहे, थँक्यू सो मच माझ्यासारख्या छोट्या क्रिएटरला एंडपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी. आणि एक छोटीशी सजेशन करीन किंवा हेल्प मागेन तुमच्याकडून. मला एक आउटलाईन किंवा एक आउटरो सजेस्ट करा जो मी बोलू शकतो एंडला, कारण का माझ्याकडे सध्या काही नाही. सो मीट यू अंटिल नेक्स्ट टाइम. आता सध्या मी आहे एकदम नॅचरल लाईटिंगमध्ये. ते लेग्स ओके दिसत असतील पहिल्या याच्यापेक्षा. असे वाटतच चांगलं मस्त एकदम असे सोडून असायला वेगळं इथून थोडे थोडेसे नर्फ दिसायला लागले, वेन्स दिसायला लागले हळूहळू.